उद्धव ठाकरेंच्या लंडन ते लखनौ पर्यंतच्या सर्व प्रकरणांची कागदपत्र आपल्याकडे आहेत। मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही, लक्षात ठेवा, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय। एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते। तसंच पोराटोरांवर आपण बोलत नाही, ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला। याशिवाय मिलिंद नार्वेकरांना कोणतीही ऑफर दिली नसल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। आमच्याकडे खूप काय आहे। लंडनच्या विश्रांतीची फक्त उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय? आमच्याकडे तर सगळं आहे। आता ते कुठे लखनौमध्ये 200 एकर जमीन कुठलं ते चतुर्वेदीची इन्कम टॅक्सने अटॅच केली, त्याच्याबरोबर कोण आहे सगळं माहिती आहे आम्हाला। लंडनमधल्या प्रॉपर्टी कोणाची आहे सगळं माहिती आहे, सगळे कागदपत्र आहेत। पण आम्ही एक मर्यादा पाळतो। राजकारणामध्ये राजकीय गणित असतात, राजकीय आरोप प्रत्यारोप असतात, परंतु वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही ना, आनंदीगे साहेबांनी शिकवलं। सत्ता गेल्यानंतर काही लोक सैरभैर झालेत, वेडेपिशे झालेत, त्यामुळे त्यांचं संतुलन पण बिघडलेलं आहे। आणि काही लोक जे आहेत ते म्हणजे आणि पोराटोरांच्यावर मी बोलत नाही। त्यांचं वय किती, त्यांच्या कामाचा अनुभव किती, त्यांचं पक्षासाठी योगदान किती, आज त्यांच्या वयापेक्षा जास्ती पक्षाचं काम केलेले, रक्ताचं पाणी केलेले, घरादारावर तुळशीपत्र ठेवलेले लोकांकडून पाया पडून घेणं हे काय? हे लोकांना आवडत नाही। बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, परंतु हे सरंजामदार, हे सरंजामशाहीपणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी नोकर समजतात। आणि ह्यामुळेच तर सगळा इतिहास घडला आहे। काही चाचपणी झाली होती मिलिंद नार्वेकरांबद्दल, कारण का प्रत्येक पक्षाला मिलिंद नार्वेकरांसारखा एक अनुभवी हा पाहिजेच असतो। मिलिंद नार्वेकरांचा ना माझा संपर्क आहे ना, कुठली ऑफर मी त्यांना दिली। ते आता त्या उभाटामध्ये आहेत, ते तिकडे सुखी राहू दे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।